गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आज आपण अकाउंटचा 28 लेक्चरचा व्हिडिओ अपलोड करतो आहे, बरोबर आहे. तर आत्तापर्यंत आपले प्रॉब्लेम नंबर 8 प्रॉब्लेम कंप्लीट झालेले आहेत. आपण त्याच्या पुढचा प्रॉब्लेम नंबर 9 आज आपण प्रॉब्लेम नंबर 9 अपलोड करतो आहे. पण जरा लक्ष द्या, आजपासनं जे मी 2 प्रॉब्लेम घेणार आहे, प्रॉब्लेम नंबर 9 आणि प्रॉब्लेम 10, बरोबर ना. म्हणजे थोडक्यात फायनल अकाउंट मी आता संपवतो आहे 2 प्रॉब्लेम घेतल्यानंतर. नेक्स्ट वीकमध्ये आपण नवीन टॉपिकला सुरुवात करू. तर हे लास्ट शेवटचे हे जे 2 प्रॉब्लेम असणार आहे, प्रॉब्लेम नंबर 9 आणि प्रॉब्लेम नंबर 10, हे दोन्ही प्रॉब्लेम IMP करून ठेवा आणि व्यवस्थित लक्ष द्या. कारण आजच्या प्रॉब्लेममध्ये मी तुम्हाला करंट अकाउंटचे प्रॉब्लेम शिकवणार आहे. तुम्ही प्रॉब्लेम नंबर 9 तुम्ही म्हणता सर ओळखायचं कसं, तर नीट स्क्रीनमध्ये बघा. प्रॉब्लेम तुम्ही वहीत नोट डाऊन केलेला असेलच, करूनच घ्या, त्याशिवाय कळणारच नाही तो, बरोबर आहे. तर तुमच्या वहीत बघा किंवा स्क्रीनवर दिसत असेल तर स्क्रीनवर बघा. करंट अकाउंटचा प्रॉब्लेम हे कसं ओळखायचं, तर ट्रायल बॅलन्समध्ये स्क्रीनवर बघू शकता. ट्रायल बॅलन्स जो दिलेला आहे त्या ट्रायल बॅलन्समध्ये जर करंट अकाउंट लिहिलेलं असेल तर तुम्हाला दिसतंय वरून तिसरा आयटम, थर्ड आयटम तुम्हाला दिसतंय करंट अकाउंट, बरोबर आहे ना. डॅश मारून त्यांनी दोन्ही पार्टनर्सची नावं दिलीत, राम अँड कृष्णा. रामची अमाऊंट दिली 4000 आणि कृष्णाच्या समोर अमाऊंट दिली 1,00,000, 1,00,000, बरोबर. तर प्रॉब्लेममध्ये ट्रायल बॅलन्समध्ये जेव्हा करंट अकाउंट हा शब्द दिसतो तेव्हा समजून जायचं की अरे हा करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. मग सगळ्यात महत्त्वाचं हे पण बघणं गरजेचं असतं. तुम्ही फायनल अकाउंटचा प्रॉब्लेम उद्या तुम्हाला एक्झामला आला तर एक्झामला आल्यानंतर एक्झाममध्ये करंट अकाउंटचा प्रॉब्लेम पडल्यानंतर तो कसा ओळखायचा, तर सगळ्यात पहिलं तुम्ही प्रॉब्लेममध्ये नजर टाकणं गरजेचं आहे की अरे करंट अकाउंट शब्द कुठं आहे का, आहे म्हणजे प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आहे. ठीक आहे, चला तर मग करंट अकाउंट असल्यावर काय वेगळं असतं ते मी तुम्हाला नंतर एक्सप्लेन करतो. आपण एक काम करू, नेहमीप्रमाणे सगळ्यात पहिली स्टेप ॲडजस्टमेंट टिक मार्क करून घेऊ. ओके, फर्स्ट ॲडजस्टमेंट स्टॉक ऑन हँड. स्टॉक ऑन हँड म्हणजे क्लोजिंग स्टॉक आहे. क्लोजिंग स्टॉकची ॲडजस्टमेंट आपण टिक मार्क करत नाही, त्यामुळे ते इग्नोर करा. सेकंड ॲडजस्टमेंट, राम इज अलाउड अ सॅलरी ऑफ ₹6,000 अँड कृष्णा इज अलाउड अ कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स. की एक पार्टनर सॅलरी मागतोय आणि एक पार्टनर कमिशन मागतोय. मग ते सॅलरी टू पार्टनर, कमिशन टू पार्टनर ॲडजस्टमेंट आय थिंक आजच्या ह्याच्यात दिल्यात का नाही, नसतील दिल्यात तर वाटलं तर मी परत एकदा सेंड करतो. ओके, मग साहजिक आहे ह्या ज्या काय ॲडजस्टमेंट्स आहेत ह्याची पण टिकमार्क कशावर होत नाही, त्यामुळे सेकंड ॲडजस्टमेंट पण स्किप करा. थर्ड ॲडजस्टमेंट इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल आहे, कॅपिटलशी रिलेटेड ॲडजस्टमेंट आहे, ह्याची पण टिकमार्क होत नाही, त्यामुळं थर्ड ॲडजस्टमेंट पण स्किप करा. म्हणजे थोडक्यात पहिल्या 3 ॲडजस्टमेंट ज्या काय आहेत त्याची टिकमार्क कुणावर होत नाही, बरोबर. ॲडजस्टमेंट ॲक्च्युअल फोर्थपासून म्हणजे चौथ्या ॲडजस्टमेंटपासून आता टिकमार्कला सुरुवात होईल. नीट लक्ष द्या. चौथी ॲडजस्टमेंट काय आहे, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. हां बघा, आत्ताशी ह्या फोर्थ ॲडजस्टमेंटमध्ये शब्द आला आहे प्लांट अँड मशिनरी. मग वर चेक करा प्लांट अँड मशिनरी कुठे आहे का, आहे बघा, प्लांट अँड मशिनरी टिक मार्क करा. तुमच्या वहीत प्रॉब्लेम लिहिला आहे ना, टिक मार्क करा प्लांट अँड मशिनरीवर पहिली ॲडजस्टमेंट. फिफ्थ ॲडजस्टमेंट, ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर इज नॉट रिकवरेबल. स्पेलिंग मिस्टेक झाली, ती रिकवरेबलची स्पेलिंग मिस्टेक जरा तुम्ही ते करून घ्या. ओके, ₹3,000 फ्रॉम आवर कस्टमर. आता सगळ्यात महत्त्वाचं मी लास्ट प्रॉब्लेममध्ये सांगितलं होतं, कस्टमर म्हणजे कस्टमर मीन्स डेटर. वाटलं तर तुम्ही त्या अंडरलाईन करा, कस्टमर शब्दाखाली अंडरलाईन करा आणि तिथं ब्रॅकेटमध्ये बाजूला लिहा कस्टमरचा अर्थ काय होतो, डेटर्स. मग थोडक्यात डेटर्सशी रिलेटेड ॲडजस्टमेंटवर बघा, संडी डेटर्स कुठे आहे का, आहे, संडी डेटर्सवर टिक मार्क करा. ओके, त्यानंतर 6 ॲडजस्टमेंट, लास्ट ॲडजस्टमेंट, प्रिपेड इन्शुरन्स. कुठला शब्द आला आहे, इन्शुरन्स. इन्शुरन्स आहे का बाबा, कुठं आहे, शेवटून तिसरा आयटम आहे इन्शुरन्स, बरोबर आहे. बस, मग थोडक्यात तिघांवरच म्हणजे दिसताना तुम्हाला 6 ॲडजस्टमेंट दिसतात आहे, पण ॲक्च्युअल टिकमार्क्स मात्र तिघांवरच झालेली आहे, प्लांट अँड मशिनरी, संडी डेटर्स अँड इन्शुरन्स. ओके, ह्या झाल्या आपल्या रेग्युलर ॲडजस्टमेंट्स. आता पुढची स्टेप, लगेच टिकमार्क संपल्या म्हणजे आपण त्यातनं हिडन ॲडजस्टमेंट, लपलेल्या ॲडजस्टमेंट कुठं आहेत का बाबा, कुठं ब्रॅकेट दिसतोय का, पर्सेंटेज दिसतोय का. तर लास्ट आयटम बघा, 12% गव्हर्नमेंट बॉन्ड, इथं पर्सेंटेज पण आहे आणि ब्रॅकेटमध्ये काहीतरी डेट पण दिली, म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंट बॉन्डवर हिडन ॲडजस्टमेंट आहे, मग त्याच्यावर पण टिकमार्क करा. ओके, म्हणजे थोडक्यात 4 जणांवर टिकमार्क झाली. आणि अजून एक स्टेप,
प्रॉब्लेममध्ये परत एकदा नजर टाका. प्रॉब्लेममध्ये कुठं रिटर्न्स आहेत का? परचेस रिटर्न, सेल्स रिटर्न कुठं आहे का बघा? नाही आहे. म्हणजे याचा अर्थ रिटर्न नाही, त्यामुळे टिकमार्क करायची गरज नाही. बास. मग थोडक्यात 4 जणांवर टिकमार्क आहे. बरोबर आहे ना? 4 जणांवरच टिकमार्क आहे. ज्यांना कळलं नसेल त्यांच्यासाठी स्क्रीनवर बघा, आता मोबाईलमध्ये बघा, मी झूम करून दाखवतो आहे. 4 जणांवर टिकमार्क्स आहेत. एक सन्ड्री डेटर्स, प्लांट अँड मशिनरी, इन्शुरन्स आणि लास्ट आयटम 12% गव्हर्नमेंट बॉन्ड्स. ओके, 4 टिक मार्क आहेत. आता पोस्टिंग सांगतोय, नीट लक्ष द्या. व हातात पेन्सिल ठेवा आणि नोटबुक वही तुमची समोरच ठेवा. तुम्ही पोस्टिंग ऑलरेडी केलं असेल किंवा नसेल झालं तर पटापट नोट डाऊन करून घ्या. फर्स्ट आयटम ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक TD, ट्रेडिंगच्या डेबिटला. कॅपिटल अकाउंट एल मीन्स लायबिलिटी. हां, आता नीट लक्ष द्या. करंट अकाउंट सर आमच्यासाठी नवीन आहे, त्यामुळे करंट अकाउंटचं काय करायचं ते मी नंतर सांगेल. करंट अकाउंट आत्ता पोस्टिंग करताना स्किप करा. ओके. त्यानंतर करंट अकाउंटच्या खाली दिले पर्चेसेसच्या समोर लिहिताल TD, ट्रेडिंग डेबिट. सेल्सच्या समोर लिहिताल TC, ट्रेडिंग क्रेडिट. त्यानंतर सन्ड्री डेटर्सच्या समोर लिहिताल ए मीन्स ॲसेट. त्यानंतर क्रेडिटर्सच्या समोर एल मीन्स लायबिलिटी. त्यानंतर बिल्स रिसिवेबलच्या समोर ए लिहिताल ॲसेट. बिल्स पेएबल त्याच्यासमोर एल लायबिलिटी लिहिताल. त्यानंतर कमिशन आहे. हां, आता जरा लक्ष द्या. कमिशन सर दोन्हीकडे जाऊ शकतं, P&Lच्या डेबिटला पण आणि P&Lच्या क्रेडिटला पण. प्रॉब्लेममध्ये बघा, कमिशनच्या समोर जी अमाऊंट दिली आहे 2800, 2800 बघा ना, तुमच्या वहीत बघा, कमिशनची जी अमाऊंट आहे 2800 ती डेबिटला आहे प्रॉब्लेममध्ये. मग त्यांनी डेबिटला दिलं आहे म्हणल्यावर आपण पण डेबिटलाच लिहिणार. म्हणजे कमिशनच्या समोर PD लिहिताल, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. ओके. त्यानंतर वेजेस TD लिहा, ट्रेडिंग डेबिट. त्यानंतर सॅलरीजच्या समोर PD लिहिताल, P&L डेबिट. त्यानंतर फर्निचरच्या समोर ॲसेट A. प्लांट अँड मशिनरीच्या समोर ॲसेट A. त्यानंतर RDD सुद्धा मागासारखंच कॉमन आयटम आहे, दोन्हीकडे जाऊ शकतो. त्यांनी कुठं दिलं आहे प्रॉब्लेममध्ये? त्यांनी अमाऊंट RDDची 1000 क्रेडिटला दिली. मग आपण पण क्रेडिटला, म्हणजे थोडक्यात P&L क्रेडिट. RDDच्या समोर PC लिहा, प्रॉफिट अँड लॉस क्रेडिट. ओके. त्याच्या खाली इन्व्हेस्टमेंट आहे, इन्व्हेस्टमेंट ॲसेटला लिहितात. त्यानंतर लोन्स अँड ॲडव्हान्सेस. आता काय जण इथं चुकतील. लोन शब्द म्हणल्यावर डोक्यात लगेच लायबिलिटीला येतं, एल लिहिताल, लायबिलिटी लिहिताल. पण नीट लक्ष द्या, ते पूर्ण वाचा. लोन्स अँड ॲडव्हान्सेस गिवन. त्याचा अर्थ काय झाला की आपण कुणाला तरी लोन दिलेलं आहे, मग ती आपली ॲसेट आहे. कुणाकडनं लोन घेतलं तर ती लायबिलिटी असते, देणं असतं. पण कुणाला लोन दिलं तर ह्याचा अर्थ ते येणं असतं, त्यामुळे ती आपली ॲसेट आहे. थोडक्यात मी काय बोलतोय नीट लक्ष द्या. लोन्स अँड ॲडव्हान्सेसच्या गिवनच्या पुढे ए लिहिताल, ॲसेट. ओके. त्यानंतर इन्शुरन्स आहे, इन्शुरन्सच्या समोर PD लिहिताल, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. त्यानंतर बॅड डेप्स आहे, बॅड डेप्सच्या समोर पण सेम PD लिहिताल, प्रॉफिट अँड लॉस डेबिट. आणि लास्ट आयटम 12% गव्हर्नमेंट बॉन्ड, त्याच्या पुढे ए लिहा, ॲसेट. ठीक आहे. मी थोडक्यात मी सगळं पोस्टिंग तुम्हाला सांगितलेलं आहे. फक्त करंट अकाउंटचं काय करायचं ते मी नंतर सांगतो. ज्यांना कळलं नसेल त्यांच्यासाठी नीट लक्ष द्या. त्यांच्यासाठी मी सेपरेट पोस्टिंग बघा, मोबाईलमध्ये स्क्रीनवर बघा, मी सेपरेट पोस्टिंगचा स्क्रीनशॉट काढलेला आहे. ज्यांचं पोस्टिंग चुकलं असेल किंवा लिहिताना गोंधळ झाला असेल त्यांनी व्हिडिओ पॉज करा आणि पोस्टिंग पटकन ॲज इट इज आहे जसं कॉपी करून घ्या. ठीक आहे. तर चला, मग तुमचं पोस्टिंग झालं असेल तर चांगलीच गोष्ट आहे. ज्यांचं पोस्टिंग झालं नसेल त्यांनी पोस्टिंग करून घ्या. पहिला व्हिडिओ पॉज करा, पोस्टिंग करून घ्या. पोस्टिंग करून घेतल्यानंतर मग प्रॉब्लेमला स्टार्ट करा. ओके. चला, मग आता आपण, माझं पोस्टिंग झालेलं आहे त्यामुळं आपण डायरेक्ट सोल्युशनला सुरुवात करू. नीट लक्ष द्या, एक मिनटं. प्रॉब्लेममध्ये तुम्ही नीट लक्ष द्या. 3 पेजेस आहेत. ट्रेडिंग अकाउंट, त्यानंतर आपल्या नेहमीप्रमाणे प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, अँड 3rd पेज कुठलं? बॅलन्स शीट. आपले नेहमीसारखे 3 पेजेस आहेत. फक्त जरा तुम्हाला पहिल्या पेजवर चेंजेस दिसला असेल
ट्रेडिंग अकाउंट जे काय दिसतंय ना, तर नीट बघा. ट्रेडिंग अकाउंटच्या खाली आज एक छोटं अकाउंट आखलं आहे. म्हणजे जे मी तुम्हाला म्हणतो, नीट लक्षात द्या मी काय बोलते. करंट अकाउंटचा प्रॉब्लेम असेल तर करंट अकाउंट सेपरेट आखायला लागतं. म्हणजे दरवेळेस आपण 3 पेजवर प्रॉब्लेम असतो. करंट अकाउंट असेल तर प्रॉब्लेम 4थ्या पेजवर जातो. म्हणजे थोडक्यात तुम्हाला अजून एक पेज आखायचे. पण लक्ष द्या मी काय बोलतोय. करंट अकाउंट हे साईजला छोटं असतं, त्यामुळं ते 4थ्या पेजवर न आखता ते ट्रेडिंग अकाउंटच्या खाली पार्टनर्स करंट अकाउंट, कारण ट्रेडिंग अकाउंटला पण तुम्हाला माहिती आहे इतके प्रॉब्लेम झाले, त्यामुळे तुम्हाला पण अंदाज आहे की ट्रेडिंग अकाउंटला सर पूर्ण पेज फुल पेज कधी लागत नाही, बरोबर आहे ना. त्यामुळं मी काय केलं आहे, करंट अकाउंट जे नवीन अकाउंट आज ओपन केलं आहे ते मी ट्रेडिंग अकाउंटच्या खाली म्हणजे थोडक्यात फर्स्ट पेजवरच आखलेलं आहे. ठीक आहे. मग तुम्हीसुद्धा काय करताल, करंट अकाउंट तिथेच आखा माझ्यासारखंच. ट्रेडिंग अकाउंट तुम्हाला सेपरेट 4थ्या पेजवर आखायचं असेल आखू शकता, नो प्रॉब्लेम. पण माझ्या मते ते साईजनी कमी आहे. उगाच 4थं पेज एक्स्ट्रा वाया जाण्यापेक्षा तिथंच आखलं तर काय प्रॉब्लेम नाही. त्यामुळं आज तुम्ही एक काम करा, करंट अकाउंट तुम्ही आखलं नसेल त्यामुळे व्हिडिओ पॉज करून पहिलं पार्टनर्स करंट अकाउंट नेहमी जसं ट्रेडिंग अकाउंट आहे म्हणणं वाटलं तर एक काम करा, लक्ष द्या मी काय बोलते. मधल्या 2 लाईन्स इरेज करा नवीन आखण्यापेक्षा, कारण तुम्ही ट्रेडिंग अकाउंट फुल ड्रॉन केलेलं आहे, बरोबर आहे. तर ह्या 2 लाईन्स इरेज करा आणि तिथंच हेडिंग टाका पार्टनर्स करंट अकाउंट. फक्त पर्टिक्युलर्स अमाऊंटच्या ऐवजी पार्टनर्सची नावं टाकलीत. नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. आपण नेहमी काय लिहितो, पर्टिक्युलर्स अमाऊंट. तर इथं अमाऊंट नाही, पार्टनर्सची नावं आहेत, राम अँड कृष्णा, रामकृष्णा. ठीक आहे. तर आज पार्टनर्स करंट अकाउंट असल्यामुळे तेवढा एक चेंजेस झाला आहे. आखून घेतला असेल तुम्ही, व्हिडिओ पॉज करून पहिला आखून घ्या पार्टनर्स करंट अकाउंट. ठीक आहे. चला तर मग तुमचं करंट अकाउंट ओपन झालेलं आहे. मग आज नीट लक्ष द्या, प्रॉब्लेममध्ये जर करंट अकाउंट असेल तर प्रॉब्लेममध्ये काय चेंज होतो, नीट लक्ष द्या. स्क्रीनवर बघा, मोबाईलमध्ये बघा. तर सगळ्यात महत्त्वाचं आज प्रॉब्लेममध्ये कॅपिटल होतं. ते दररोज असतंच, विदाऊट कॅपिटल बिझनेस कॅन नॉट बी स्टार्टेड, बरोबर ना. त्यामुळे कॅपिटल आहेच किंवा तुमच्या वहीत पण दिसते. रामचं कॅपिटल किती होतं, 1,60,000. कृष्ण होतं 80,000. आज नीट बघा, कॅपिटल आपण कुठं लिहितो, लायबिलिटी साईडला लिहितो. पण आज काय चेंजेस करायचे, कॅपिटल लायबिलिटीलाच द्यायचे. पण तुम्हाला आठवत असेल दरवेळेस आपण काय करतो, कॅपिटल लिहिताना पार्टनर्सची नावं जेव्हा टाकतो, राम किंवा कृष्णा, पार्टनर्सची नावं जेव्हा टाकतो, बरोबर आहे ना, तेव्हा आपण काय करतो, पार्टनर्सच्या खाली 4-5 लाईन सोडतो, कारण ॲडजस्टमेंट असतो, बरोबर आहे ना. पण आज नीट बघायचं, लक्ष द्या जरा प्रॉब्लेममध्ये बघा. आज पार्टनर्सच्या खाली एक पण लाईन सोडलेली नाही. दोघांचं कॅपिटल डायरेक्टली बघा, राम 1,60,000, कृष्णाचं कॅपिटल 80,000, दोघांची टोटल आउटरला 2,40,000. म्हणजे थोडक्यात करंट अकाउंटचा प्रॉब्लेम असेल तर कॅपिटलवर आज काही ॲडजस्टमेंट नसणार आहे. त्यामुळे ह्याला म्हणतात फिक्स कॅपिटल मेथड. थोडक्यात नीट लक्ष द्या मी काय बोलते. करंट अकाउंटचा प्रॉब्लेम असेल तर कॅपिटलवर आज गर्दी करायचीच नाही आहे. थोडक्यात कॅपिटलशी रिलेटेड जेवढ्या ॲडजस्टमेंट असतील त्या आज करंट अकाउंटला जाणार आहेत. ते कशा जातील त्याचे इफेक्ट काय, म्हणजे थोडक्यात नीट लक्ष द्या मी काय बोलतोय. करंट अकाउंटचा प्रॉब्लेम असेल तर कॅपिटल लिहिताना जागा सोडायची नाही, डायरेक्ट लिहायचं आणि त्यांची टोटल पण डायरेक्ट आउटरला टाकायची. मग थोडक्यात आज नीट बघा, लायबिलिटी साईडला काहीच गर्दी नाही, गिचमीड दिसत नाही, सुटसुटीत दिसतंय. कारण आज आपल्याला इकडं गिचमीड करायचीच नाही, ह्याची गिचमीड आज आपण करंट अकाउंटला करणार आहे. ओके. मग आता नीट बघा, करंट अकाउंट आपलं राहिलं होतं, बरोबर आहे. प्रॉब्लेममध्ये बघा, वहीत बघा तुमच्या, करंट अकाउंट रामचं किती होतं, 4,000. कृष्णाचं किती होतं, कृष्णाचं होतं 1,00,000, बरोबर आहे. पण नीट बघा, रामचा आता ते मांडायचं कसं. तुम्ही करंट अकाउंट तर आखून घेतलेलं आहे ना ट्रेडिंग अकाउंटच्या खाली, मग आता मांडणार कसं. करंट अकाउंट जर प्रॉब्लेममध्ये दिला असेल तर ते नोट डाऊन कसं करायचं. तर नीट बघा, प्रॉब्लेममध्ये बघा, दोघांचं करंट अकाउंट दिले, रामचं दिले 8,000 दिले, बरोबर आहे ना. रामच्या समोर 8,000 आहे, 8,000 आहे. आणि कृष्णाचं किती दिले, कृष्णाचं दिले 4,000. आता नीट लक्ष द्या, आपली बॅच असती चालू तर मला व्यवस्थित बॅचमध्ये फळ्यावर एक्सप्लेन करता आलं असतं. पण आता नीट लक्ष द्या, हे मांडायचं कसं. मी काय बोलतो नीट लक्ष द्या, जशी अमाऊंट दिली असेल तसं मांडायचं. म्हणजे मी काय बोललो, रामची अमाऊंट बघा, रामची अमाऊंट किती 8,000 आहे, बरोबर आहे. पण
रामची अमाऊंट कुठं दिली, क्रेडिटला दिली म्हणल्यावर प्रॉब्लेममध्ये काय करणार, करंट अकाउंटने ना, मग करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिताल बाय बॅलन्स ब्रॉड डाऊन रामच्या कॉलममध्ये 8,000. काय केलं मी परत एकदा प्रॉब्लेममध्ये बघा, रामच्या समोर 8,000 करंट अकाउंट दिसलं, रामची अमाऊंट किती आहे 8,000, पण त्यांनी क्रेडिटला दिली होती म्हणून नीट बघा प्रॉब्लेममध्ये मी सुद्धा करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहिले बाय बॅलन्स, काय लिहायचं, बॅलन्स ब्रॉड डाऊन रामचा 8,000. कृष्णाच्या ह्याच्यात मी डॅश मारली. तुम्ही म्हणताल सर कृष्णाची का, तर नीट बघा आता परत प्रॉब्लेममध्ये बघा, कृष्णाची अमाऊंट दिली का, दिली की करंट अकाउंट कृष्णाची पण अमाऊंट दिली, किती दिली 4,000, म्हणजे कृष्णाची पण अमाऊंट 4,000 लिहिणार आहे, पण नीट बघा प्रॉब्लेममध्ये बघा कृष्णाची अमाऊंट जी दिली 4,000 ती डेबिटला दिली. हां, मग त्यांनी डेबिटला दिलं आहे का, मग आपण सुद्धा डेबिटलाच लिहिणार. टू काय लिहिणार मगासारखंच, काय लिहिलं तर मग अशी बॅलन्स ब्रॉड डाऊन ना, मग इथं पण तेच लिहिणार, टू बॅलन्स ब्रॉड डाऊन कृष्णाच्या कॉलममध्ये 4,000. दोघांच्या अमाऊंट वेगवेगळ्या ठिकाणी मांडल्यात का, कारण त्यांनी देतानाच प्रॉब्लेममध्ये वेगवेगळ्या दिल्या होत्या, त्यामुळं करंट अकाउंट नीट लक्ष द्या, लिहिताना ब्रॉड काय लिहायचं आहे, बॅलन्स ब्रॉड डाऊन, फक्त अमाऊंट कशा टाकायच्या आहेत, जसं त्यांनी दिले तसं. रामची अमाऊंट त्यांनी क्रेडिटला दिली ती म्हणून मी क्रेडिटला लिहिलं, कृष्णाची अमाऊंट प्रॉब्लेममध्ये डेबिटला दिली ती म्हणून मी डेबिटला दिली. ठीक आहे, म्हणजे आज प्रॉब्लेममध्ये चेंज काय झाला आहे कळला का, की करंट अकाउंट असल्यामुळं एक नवीन अकाउंट ओपन केलं आहे आणि कॅपिटल मात्र आपण डायरेक्ट आउटरला लिहिले. ओके, आत्ता शिका आपण ॲडजस्टमेंटला सुरुवात करू. ह्याच्यातच आपला भरपूर वेळ गेला बरोबर, करंट अकाउंट असल्यामुळे जर चेंज झाला. आता आपण ॲडजस्टमेंटला सुरुवात करू. फर्स्ट ॲडजस्टमेंट प्रॉब्लेममध्ये बघा, किंवा तुमच्या मोबाईलमध्ये स्क्रीनवर बघू शकता, किंवा तुमच्या वैध ॲडजस्टमेंट नोट डाऊन केल्या तिथं पण बघू शकता. फर्स्ट ॲडजस्टमेंट काय दिली, स्टॉक ऑन हँड. स्टॉक शब्द ॲडजस्टमेंटमध्ये असेल तर क्लोजिंग स्टॉकचीच ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे जास्त विचार करू नका, डायरेक्ट अमाऊंट बघा किती अमाऊंट आहे, 38,000 38,000. चला मग क्लोजिंग स्टॉकचे दोन इफेक्ट पार्ट आहेत तुमचे. फर्स्ट इफेक्ट, ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला लिहिताल बाय क्लोजिंग स्टॉक, अमाऊंट टाकताल 38,000 38,000. हा पहिला इफेक्ट ट्रेडिंग अकाउंटच्या क्रेडिट साईडला. आणि सेकंड इफेक्ट कुठे लिहिताल, बॅलन्स शीटच्या, म्हणजे थर्ड पेज बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला खाली जेवढं लिहिता येईल तेवढं खाली लिहा, क्लोजिंग स्टॉक सेम अमाऊंट 38,000 38,000. दुसरा इफेक्ट बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला. नेहमीची ॲडजस्टमेंट फिक्स आहे, त्यामुळे तुमची पाठ झालेली. हां, आता लक्ष द्या, सेकंड आणि थर्ड ॲडजस्टमेंट मी जरा शेवटी घेतो आहे का, कारण त्या करंट अकाउंटशी रिलेटेड आहेत, त्यामुळे मी सेकंड अँड थर्ड ॲडजस्टमेंट नंतर घेतो आहे. आपण एक काम करू, बाकीच्या पहिल्या ॲडजस्टमेंट उरकून घेऊ. फोर्थ ॲडजस्टमेंट, चौथी ॲडजस्टमेंट नीट लक्ष द्या. काय आहे चौथी ॲडजस्टमेंट, लक्ष द्या ना तुमच्या, मी काय करतो आहे तुम्हाला कळण्यासाठी मी सिक्वेन्स चेंज केला, त्यामुळे तेवढं व्यवस्थित समजून घ्या. की तुम्ही म्हणता सर चालू शकतं का पेपरला, चालू शकतं, कुठली ॲडजस्टमेंट कशी सॉल्व्ह केली सिक्वेन्स चेंज केला तरी चालतं. त्यामुळे सेकंड अँड थर्ड स्किप करतो मी, पहिली फोर्थ ॲडजस्टमेंट. ओके, बघा चौथी ॲडजस्टमेंट काय दिली, प्रोव्हाइड डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. नेहमीच्या ॲडजस्टमेंटने डेप्रिसिएशन काढायला लावले प्लांट अँड मशिनरीवर, किती पर्सेंट, 5%. चला प्लांट अँड मशिनरी ॲसेट साईडला आहे बघा. मग डेप्रिसिएशन फर्स्ट इफेक्ट काय करतो आपण, ज्या ॲसेटवर काढायला लावले त्यातनं लेस डेप ॲट 5%. 5% कसे काढणार, एक झिरो दाखला, 10% किती येतात ते 6,300 6,300. 5% हाफ करा, 6,300च्या हाफ, 6च्या हाफ 3,000 आणि 300च्या हाफ 150, 3,150 म्हणजे 3,150. बरोबर ना, लेस करा. आउटरला दोघांची सबट्रॅक्शन 63 मधनं 3,150 जर लेस केले तर 59,850 59,850 आउटरला. फर्स्ट इफेक्ट डेप्रिसिएशन लेस फ्रॉम ॲसेट. आणि सेकंड इफेक्ट आपली ॲसेट कमी झाली, आपला लॉस आहे,
लॉस आहे म्हणल्यावर एकाच ठिकाणी लिहितात. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिताल. काय लिहिताल? टू डेप, डेप्रिसिएशनचं शॉर्ट फॉर्म डेप लिहिलं तरी चालेल. डेप ऑन प्लांट अँड मशिनरी. डेप्रिसिएशन ऑन प्लांट अँड मशिनरी. किती आलं डेप्रिसिएशन? 3150, 3150. नेहमीची ॲडजस्टमेंट आहे. दोन इफेक्ट तुम्हाला माहिती आहे, लेस आणि प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट. नेक्स्ट ॲडजस्टमेंट चौथी झाली. आता पाचवी बघा. पाचवी ॲडजस्टमेंट नेहमीची आहे, फक्त त्यांनी जरा सेंटेन्स फिरून, वाक्य जरा फिरून टाकले. काय दिले बघा? ₹3000 फ्रॉम आवर कस्टमर. 3000 एका कस्टमरकडनं यायचे होते, इज नॉट रिकव्हरेबल. म्हणजे काय? इथे 3000 जे यायचे होते इज नॉट रिकव्हरेबल, ते रिकव्हर झालेच नाही. म्हणजे थोडक्यात त्या कस्टमरने आपले पैसे बुडवले. मग त्यालाच बुडवलेच म्हणजे त्याला काय म्हणतात? बॅड डेब्ट्स म्हणतात. म्हणजे थोडक्यात जर असं वाक्य दिलं असतं ₹3000 आर चार्ज फॉर बॅड डेब्ट्स, तर मुलांना लगेच कळतं अरे बॅड डेब्ट्स हा माहिती आहे. मग बॅड डेब्ट्सच्या ऐवजी मुद्दामन असं वाक्य दिले. ठीक आहे, मग त्यालाच बॅड डेब्ट्स आहे. त्यामुळे ही ॲडजस्टमेंट बॅड डेब्ट्सची आहे. तुम्हाला लिहायचं असेल तर ब्रॅकेटमध्ये लिहून ठेवा की बॅड डेब्ट्स, ह्यालाच बॅड डेब्ट्स म्हणतात. ओके, चला मग फर्स्ट इफेक्ट. बॅड डेब्ट्स काय करतो आपण? डेटर्समधनं लेस करतो. मग ॲसेट साईडला डेटर्स दिलेले आहे तुम्ही, त्याच्या खाली लिहा लेस बॅड डेब्ट्स. लेस बॅड डेब्ट्स किती होती अमाऊंट? 3000, 3000. आउटरला 73,500 मधनं 3 गेले, 70,500, 70,500, 1,70,500. बरोबर. आणि सेकंड इफेक्ट, बॅड डेब्ट्स आपले पैसे कुणी बुडवले म्हणजे आपला काय झाला? लॉस आहे. लॉस आहे म्हणल्यावर एकाच ठिकाणी लिहितो, प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिट साईडला टू बॅड डेब्ट्स. टू बॅड डेब्ट्स किती होती अमाऊंट? 3000, 3000. अरे पण बॅड डेब्ट्स ऑलरेडी पहिले पण होते, आठवते ना? एकाच साईडला सेम वर्ड रिपीट झाला, मग ह्याच्या पुढं ब्रॅकेटमध्ये न्यू लिहा म्हणजे चेक करणाऱ्याला कळेल हे नवीन बॅड डेब्ट्स आहेत. 3000. ठीक आहे, सोपी ॲडजस्टमेंट आहे, त्यामुळे लक्षात आलं. नेक्स्ट ॲडजस्टमेंट, लास्ट ॲडजस्टमेंट, 6वी. प्रिपेड इन्शुरन्स. कुठला शब्द आला आहे? प्रिपेड. ॲडजस्टमेंट डोळ्यासमोर असतील, पाठ असतील तर चांगलंच आहे. ज्यांच्या पाठ नसतील त्यांनी तिथं ॲडजस्टमेंटच्या कागदामध्ये बघा, प्रिपेड नावाची ॲडजस्टमेंट आहे. थर्ड ॲडजस्टमेंट काय आहे? दोन इफेक्ट वाचव तिथं. फर्स्ट इफेक्ट लेस आणि दुसरा इफेक्ट ॲसेटला. मग ठीक आहे, फर्स्ट इफेक्ट इन्शुरन्स. कुठे इन्शुरन्स? प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला तुम्ही इन्शुरन्स लिहिलेला आहे, बरोबर ना? मग त्याच्या खाली लिहा लेस प्रीपेड. प्रीपेड इन्शुरन्स किती होती अमाऊंट त्याची? प्रीपेड इन्शुरन्स 500 होती, 500. बरोबर आहे. मग करा पहिला इफेक्ट, लेस प्रीपेड 500. 500 रुपये लेस करताल. आउटरला दोघांची सबट्रॅक्शन, 2500 500 लेस केले 2000. हा झाला फर्स्ट इफेक्ट लेस. आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला. बॅलन्स शीटच्या ॲसेट साईडला कुठे लिहा? क्लोजिंग स्टॉक शक्यतो खाली लिहितात ना, त्यामुळे ही मधली जी जागा आहे ही वापरू शकता तुम्ही. इथं लिहा प्रीपेड. नुसतं प्रीपेड नाही बाबा, कोण होतं? इन्शुरन्स. प्रीपेड इन्शुरन्स किती होती त्याची अमाऊंट? 500, 500. झालं दोन इफेक्ट, फर्स्ट इफेक्ट लेस आणि दुसरा इफेक्ट ॲसेट साईडला. ओके, ही झाली लास्ट ॲडजस्टमेंट. आता नीट लक्ष द्या. सेकंड अँड थर्ड ॲडजस्टमेंट. आपण दुसरी आणि तिसरी ॲडजस्टमेंट स्किप केली ना, आपण ती उरकून टाकू आता, म्हणजे आपला प्रॉब्लेम कंप्लीट होईल. ओके, पहिलं आपण थर्ड ॲडजस्टमेंट घेऊ. काय होतं बघा? इंटरेस्ट ऑन पार्टनर्स कॅपिटल इज टू बी प्रोव्हाइडेड ॲट 5%. त्याचा अर्थ काय झाला की पार्टनर्स जे कोण आहेत ना, काय नाव आहेत त्यांची? राम अँड कृष्णा. ते काय? इंटरेस्ट ऑन कॅपिटल, कॅपिटलवर इंटरेस्ट मागतात. ते किती पर्सेंट? ॲट 5%. ओके, तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे ॲक्च्युअलमध्ये आपण जेव्हा प्रॉब्लेममध्ये जेव्हा मी ॲडजस्टमेंटचा जो काय कागद पाठवला आहे त्यात इंटरेस्ट ऑन कॅपिटलचे दोन इफेक्ट. फर्स्ट इफेक्ट काय होतं? इंटरेस्ट ऑन कॅपिटल मी काय सांगितलं इतक्या, आता ते करंट अकाउंट राहून द्या बाजूला, आपला रेग्युलर प्रॉब्लेम असता. तर मला सांगा, इंटरेस्ट ऑन कॅपिटल आपण कॅपिटलमध्ये काय करतो? ॲड करतो. का बरं? इंटरेस्ट कुणाचंही असून दे, त्याच्यामध्ये असेल तर आपण ॲड करतो, बरोबर आहे. पण करंट अकाउंटचा प्रॉब्लेम असेल तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल, मी तुम्हाला काय बोललो आज? करंट अकाउंटचा प्रॉब्लेम आहे,
त्यामुळं कॅपिटलकडे गर्दी करायचीच नाही आहे, इकडे येऊच नका. करंट विदाऊट करंट अकाउंट ह्याच्या अगोदरचे प्रॉब्लेम जर असता आपला म्हणजे करंट अकाउंट नसलेला प्रॉब्लेम, आज जर करंट अकाउंट नसतं तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल दोघांचं इंटरेस्ट मी दोघांमध्ये काय केलं असतं, ॲड केलं असतं. बरोबर ना. आपण एक काम करू, किती पर्सेंट होतं इंटरेस्ट, 5% होतं. दोघांचं 5% काढून घेऊ. रामचं कॅपिटल किती, 1,60,000. नीट लक्ष द्या, मी जरा जवळ घेतो हां. 10% 10 दाखला 16,000, पण 5% हाफ, 16,000च्या हाफ 8,000 होतील, म्हणजे रामचं इंटरेस्ट 8,000 आलं. ओके. आता कृष्णाचं काढू. 10 दाखला 10% 8,000, 5% हाफ केले किती झाले, 4,000. म्हणजे एकाचं 8,000 एकाचं 4,000, 8,000 4,000 इंटरेस्ट आहे. रेग्युलर प्रॉब्लेम असतं तर दोघांचं इंटरेस्ट तिकडं ॲड केलं असतं, पण नीट बघा, मी ॲडजस्टमेंटचा कागद पाठवला आहे, तर त्यामध्ये चेक करा. विदाऊट करंट अकाउंट आणि विथ करंट अकाउंट असे मी 2 पार्ट केले ॲडजस्टमेंट. बरोबर ना. हां, मग त्यामध्ये बघा करंट अकाउंटचा प्रॉब्लेम असेल तर फर्स्ट इफेक्ट काय दिला आहे. करंट अकाउंटचा प्रॉब्लेम असेल तर इंटरेस्ट ऑन कॅपिटल कुठे लिहितात, पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला लिहितात. बाय इंटरेस्ट ऑन कॅपिटल. रामच्या कॉलममध्ये 8,000 आणि कृष्णाच्या कॉलममध्ये 4,000. इफेक्ट कळला नसेल, नीट ॲडजस्टमेंटचा कागद डोळ्यासमोर घ्या तो, आणि त्यामध्ये बघा इंटरेस्ट ऑन कॅपिटल. इंटरेस्ट ऑन कॅपिटलचा प्रॉब्लेम असेल, इंटरेस्ट ऑन कॅपिटल असेल ॲडजस्टमेंट, तर मी त्यामध्ये 2 पार्ट केलेत. एक प्रॉब्लेम काय केलं मी, विदाऊट करंट अकाउंट आणि विथ करंट अकाउंट. तर विथ करंट अकाउंट आहे ना, त्यामुळं पहिला इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला जाईल. प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला लिहिताल टू इंटरेस्ट ऑन कॅपिटल. डॅश मारून दोघांना दिले ना, त्यामुळे डॅश मारून पार्टनर्सची नावं टाका. राम, दोघांची नावं टाका, राम कृष्णा. रामच्या समोर लिहा किती आहे, रामचं 8,000, कृष्णाचं इंटरेस्ट किती 4,000, असं आउटरला दोघांचं मिळून 12,000. 8 आणि 4 12,000. सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. सगळ्यात महत्त्वाचं हे 8,000 4,000 कुठनं आले कळले ना, दोघांच्या कॅपिटलवर 5% काढले. रामचं बघा 10% 16,000, हाफ केले 8,000. कृष्णाचं 10% 10 दाखला 8,000, हाफ केले 4,000. ह्या कॅपिटलच्या अमाऊंटवर 5% काढले. मी 2 इफेक्ट कळले. परत एकदा बघा 2 इफेक्ट कुठं दिलेत मी, करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि प्रॉफिट अँड लॉस अकाउंटच्या डेबिटला. ठीक आहे. त्यानंतर सेकंड ॲडजस्टमेंट, एक पार्टनर सॅलरी मागतोय किती 6,000 अँड कृष्णा इज अलाउड कमिशन. कृष्णा काय मागतोय, कमिशन मागतोय 3%. मग त्यामध्ये ॲडजस्टमेंटमध्ये बघा आहे ना, सॅलरी टू पार्टनर आणि कमिशन टू पार्टनर. त्यात पण 2 प्रकार आहे, एक विदाऊट करंट अकाउंट आणि विथ करंट अकाउंट. ठीक आहे. मग विदाऊट करंट अकाउंट नाही बघायचं आपल्याला, विथ करंट अकाउंटमध्ये बघा. ठीक आहे. विथ करंट अकाउंटमध्ये बघा. विथ करंट अकाउंटमध्ये तुम्हाला दिसतंय की सॅलरी टू पार्टनर असेल तर त्याचे 2 इफेक्ट कुठं जातात. फर्स्ट इफेक्ट मगासारखाच पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय सॅलरी टू राम. राम सॅलरी मागतोय ना, म्हणून सॅलरी टू राम किती 6,000. कृष्णाच्या ह्याच्यात डॅश मारा, कारण कृष्णा सॅलरी नाही मागत आहे. फर्स्ट इफेक्ट करंट अकाउंटच्या क्रेडिटला आणि सेकंड इफेक्ट प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला. का, सॅलरी कुणालाही दिली, पार्टनरला दिली काय किंवा एम्प्लॉईजला, कामगारांना दिली काय, सॅलरी हा शेवटी खर्चच आहे. त्यामुळं प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला टू तेच लिहिताल सॅलरी टू राम किती 6,000. 2 इफेक्ट मगाच सारखेच, एक क्रेडिटला आणि एक डेबिटला. हे झालं रामचे, हे जे इफेक्ट पटकन झाले. पण कृष्णा जो काय मागतोय ना कमिशन, त्याचे पण 2 इफेक्ट तिथंच आहेत. एक पार्टनर सॅलरी मागतोय 6,000, त्याचे इफेक्ट देऊन झाले आपले. पण सेकंड पार्टनर कमिशन मागतोय आणि कमिशन पर्सेंटेजवर आहे. आता सगळ्यात महत्त्वाचं, पर्सेंटेजवर आहे 3%, पण ते 3% काढायचे कुणावर तरी शब्द त्यांनी वापरला. नीट बघा ॲडजस्टमेंटमध्ये,
कृष्णा इज अलाउड कमिशन ॲट 3% ऑन नेट सेल्स. शब्द वापरला ना त्यांनी, 3% कुणावर काढायचे, नेट सेल्स. मग वर बघा ट्रेडिंगच्या क्रेडिटला सेल्सची अमाऊंट आहे का, 2,08,000. आता एखादं म्हणून सर ते नेट सेल्स म्हणजे काय, जर प्रॉब्लेममध्ये सेल्स रिटर्न असते तर सेल्स रिटर्न आपण काय करतो, लेस करून आउटरला घेतो. मग नेट म्हणजे काय, नेट म्हणजे लेस वगैरे करून जी अमाऊंट आउटरला येते ना, जी अमाऊंट बाहेर असते त्याला नेट म्हणायचं. पण आत्ता तर काय रिटर्न वगैरे नाही, त्यामुळे हीच अमाऊंट आहे डायरेक्ट आउटरला. नेट म्हणजे बाहेरची अमाऊंट बस. मग सेल्सची बाहेरची अमाऊंट किती आहे, 2,08,000. आता वर्किंग नोटमध्ये दाखवतो, तुम्ही सुद्धा प्रॉब्लेम पेज नंबर 4 चौथ्या पेजवर हेडिंग टाका, वर्किंग नोट. वर्किंग नोट अशी हेडिंग टाका आणि त्यामध्ये पहिला आकडा कुणाचं कमिशन काढतो आपण, कमिशन टू कृष्णा. ते कृष्णा कमिशन मागतोय ना, किती पर्सेंट, 3% ऑन नेट सेल्स. नेट सेल्सवर तो 3% मागतोय, बरोबर आहे. मग नीट बघा प्रॉब्लेममध्ये बघा, सेल्सची अमाऊंट किती होती, 2,08,000. या मग आता पहिलं सेल्सचे अमाऊंट दिलं 2,08,000 इंटू किती पर्सेंट होतं, 3%. 3%चा अर्थ काय असतो, 3/100. 3% म्हणजे 3/100. काय कॅन्सल होईल, 0 कॅन्सल, बरोबर आहे ना. काय काय शिल्लक राहिलं, 2,080 इंटू 3, 2,080 गुणिले 3, मल्टिप्लाय जर केला तर 6,240, 6,240. कसं काढलं, 3% ऑन नेट सेल्स. सेल्सवर त्यांनी 3% काढायला लावलेलं. मग मी सेल्सची अमाऊंट बघितली, 2,08,000 होती, त्याच्यावर 3% काढले, की कृष्णाचं कमिशन आलं 6,240. अमाऊंट काढली. सॅलरीची अमाऊंट तुम्ही दिली म्हणून पटकन झालं, कमिशनची अमाऊंट नाही ना दिली, मग कमिशनची अमाऊंट आपणच काढली. आणि आता दोन इफेक्ट मगाच सारखेच, करंट अकाउंटच्या क्रेडिटला, फर्स्ट इफेक्ट पार्टनर्स करंट अकाउंटच्या क्रेडिटला बाय कमिशन टू कृष्णा. कमिशन टू कृष्णा, कृष्णाच्या कॉलममध्ये लिहिताल 6,240, कृष्णाच्या कॉलममध्ये रामच्या ह्याच्यात डॅश मारताल, कारण कृष्णाचं आहे त्यामुळं अमाऊंट पण ज्याची आहे त्याच्याच कॉलममध्ये. आणि सेकंड एक क्रेडिटला, दुसरा तिथंच शेजारी प्रॉफिट अँड लॉसच्या डेबिटला, टू कमिशन टू कृष्णा. कमिशन टू कृष्णा 6,240, 6,240. ओके, म्हणजे दोन इफेक्ट कळले. आता सगळ्यात महत्त्वाचं, आज करंट अकाउंटच्या ॲडजस्टमेंट आहेत. म्हणजे थोडक्यात मी ज्या आज ॲडजस्टमेंट नवीन दिलेल्या आहेत त्यामध्ये दोन प्रकार, करंट अकाउंट असेल तर त्याचे इफेक्ट वेगळे जातात आणि करंट अकाउंट नसतील तर त्याचे इफेक्ट वेगळे जातात. त्यामुळे नीट ॲडजस्टमेंटमध्ये बघा, विदाऊट करंट आणि विथ करंट असे मी दोन भाग पाडलेले, त्यानुसार तुम्ही व्यवस्थित ॲडजस्टमेंट बघून त्याचे इफेक्ट द्या. ठीक आहे, मी सगळ्या ॲडजस्टमेंट कंप्लीट झाल्या. आणि आता प्रॉब्लेम टॅली करायचे, पण त्याच्या अगोदर नीट लक्ष द्या, अजून एक हिडन ॲडजस्टमेंट राहिली आपली. कुठं बघताल, ट्रायल बॅलन्समध्ये लास्ट आयटम बघा, 12% गव्हर्नमेंट बॉन्ड, 12% गव्हर्नमेंट बॉन्ड, बरोबर ना. कुठल्याही पर्टिक्युलर आयटमच्या पुढं पर्सेंटेज असतात तर ह्याचा अर्थ त्याच्यावरचं काय असतं, इंटरेस्ट असतं. म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्डवर 12% इंटरेस्ट काढायचं, बरोबर आहे. पण नीट बघा, नुसतं पर्सेंटेज नाही, ब्रॅकेटमध्ये डेट पण दिली त्याच्या पुढं, परचेस ऑन फर्स्ट 2019, म्हणजे 1 जानेवारी 2019. म्हणजे जे ते गव्हर्नमेंट बॉन्ड 12% दिसतात ते 1 जानेवारी 1 जानेवारीला परचेस केले. माझं नीट बघा, त्याचे 12 जानेवारी ना, मग काउंट करा, जानेवारी फेब्रुवारी मार्च मध्ये आपलं इयर क्लोज होतं. म्हणजे थोडक्यात गव्हर्नमेंट बॉन्ड परचेस करून फक्त 3 महिने झाले. 3 महिने कशावरून ओळखलं, तुमच्या डेट पासून इयर एंडिंग पर्यंत काउंट केलं, जानेवारी फेब्रुवारी मार्च, फक्त 3 महिने. म्हणजे गव्हर्नमेंट बॉन्डवर 12% इंटरेस्ट काढायचे, पण 3 महिन्यातच काढायचं. आता नीट प्रॉब्लेममध्ये पहिलं बघून घ्या, अमाऊंट किती आहे, 15,000. लक्ष द्या, ते कसं काढायचं. वर्किंग नोट मगाशीच आपली एक झाली, त्याच्याच खाली दुसरा आकडा टाका, सेकंड वर्किंग नोट कुठली, इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड, नीट लक्ष देताल ते कसं काढायचं. इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड मांडायचं कसं त्यावर नीट लक्ष द्या.
सगळ्यात पहिल्यांदा गव्हर्नमेंट बॉन्डची अमाऊंट बघा प्रॉब्लेममध्ये 15,000 15 बरोबर आहे इंटू किती पर्सेंट होतं टक्के बघा पर्सेंटेज 12% बरोबर आहे 12% म्हणजे 12/100 12/100 हे 12/100 कुठनं घेतले कळले 12%चा पहिला अमाऊंट लिहिली मग पर्सेंटेज 12% इंटू परत त्याच्या पुढे इंटू का बरं कारण डेट पण दिली होती 1 जानेवारी डेटवरनं कळलं आपल्याला किती महिने 3 महिने मग 3 महिने मांडताना कसे मांडतात 3 महिने म्हणजे 3/12 झिपलं का ते 3/12 कुठून आलं ह्याचा अर्थ काय झाला ह्याचा अर्थ 3 मंथ्स मी इथं ब्रॅकेटमध्ये लिहितो बाजूला म्हणजे तुमच्या लक्षात येईल 3/12 कुठून आले खाली कारण तुम्हाला पण माहिती आहे एका वर्षामध्ये टोटल 12 महिने असतात म्हणून ते 12 महिने असतात म्हणून ते 3/12 मग एखादा मुलगा मला सर 5 महिन्याचं काढायचं असतं मग 5 महिन्याचं काढायचं असतं तर मी 5/12 5/12 लिहिलं असतं ठीक आहे परत बघा मांडलंय कसं मी पहिला अमाऊंट लिहिलं मग मी पर्सेंटेज 12% आणि त्यानंतर मग मी 3 मंथ्स 3 महिने तर सगळ्यात चांगलं 12 कॅन्सल झाले तो एक भाग सोपा झाला 0 0 2 2 0 पण कॅन्सल झाले मग राहिलं काय फक्त प्रॉब्लेममध्ये 150 150 इंटू 3 150 इंटू 3 मल्टिप्लाय जर केला 450 450 रुपये 3 महिन्याचं इंटरेस्ट पटकन झालं ॲक्च्युअल अकाउंटमध्ये 10% म्हणलं की तुम्हाला आवडतात 10% तर पटकन काढता येतात पण 12% 12% असतील तर ते तर उलट सगळ्यात चांगले का कारण 12% असतील तर हे 12 आणि हे 12 शक्यतो कॅन्सल होतं त्यामुळे 12% पण परवडतं ठीक आहे किती आला इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड अमाऊंट किती आली 450 450 चला मग इफेक्ट फर्स्ट इफेक्ट इंटरेस्ट कुणाचंही असून दे ज्याचं इंटरेस्ट असेल त्याच्यामध्ये काय करतो आपण ॲड करतो ॲड इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड किती होतं 450 450 आउटरला दोघांची ॲडिशन 15,450 15,450 फर्स्ट इफेक्ट इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्डमध्ये ॲड केलं आणि सेकंड इफेक्ट डोकं लावा ही काय आहे आपली ॲसेट प्रॉपर्टी आपली ॲसेट काय झाली आत्ता ॲड केल्यामुळं वाढली मग आपली प्रॉपर्टी वाढली म्हणल्यावर आपला काय झाला प्रॉफिट झाला म्हणल्यावर कुठं लिहितात प्रॉफिट अँड लॉसच्या क्रेडिटला बाय तेच लिहितात इंटरेस्ट ऑन गव्हर्नमेंट बॉन्ड 450 450 ओके नक्की कळलं अशा प्रकारे आपल्या ॲडजस्टमेंट आपली कंप्लीट झाली ॲडजस्टमेंटला वेळ भरपूर गेला कारण आज आपल्या प्रॉब्लेममध्ये करंट अकाउंट मग ते करंट अकाउंट असल्यामुळं एक नवीन अकाउंट ओपन झालं ॲडजस्टमेंटचे इफेक्ट्स आज वेगवेगळे गेले बरोबर आहे ना म्हणजे थोडक्यात वेळ लागला आज आपल्याला आता ते टॅली कसं करायचं ते पुढच्या व्हिडिओमध्ये बघू आपण ओके